occasion I would like to speak something. हिंदी में बोलूँगा ज़्यादा अच्छा समझ में आएगा आपको। चाहे हम बाबा साहब अम्बेडकर की बात करें या फिर महात्मा गांधी की बात करें या फिर महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, ये सारे लेजेंड्स लोग थे। सदियों में एक बार पैदा होते हैं ऐसे लोग। एंड व्हाट वाज द क्वालिटी, उनके अंदर क्या ऐसी क्वालिटी थी कि ये इतने महान बन गए? ओनली वन थिंग, दैट इज डिटर्मिनेशन। डिटर्मिनेशन का मतलब होता है कि शायद आप लोगों ने सुना होगा, हिस्ट्री में पढ़ा होगा, व्हेन महात्मा गांधी वॉज थ्रोन आउट फ्रॉम द रेलवे, जब वो ट्रेन में बैठे थे उनको बाहर फेंक दिया गया था। उस समय उन्होंने एक बात बोली थी कि तुम मुझे ट्रेन से फेंक रहे हो, मैं तुम्हें मेरे देश से निकाल दूंगा। तो वो ऐसी थोड़ी ना बोल दिया था उन्होंने। दे हैव द डिटर्मिनेशन, उनके पास वो डिटर्मिनेशन पावर थी कि उन्होंने जो बोला वो किया। तो एवरीवन शुड हैव दैट पावर। डिटर्मिनेशन का मतलब होता है कि हर पर्सन में डिटर्मिनेशन होना चाहिए। दैट डिटर्मिनेशन मतलब टू चेंज व्हाटएवर इज गोइंग ऑन। हम लोग अभी यहाँ खड़े होकर के बात कर सकते हैं, उनके बारे में बोल सकते हैं, बट द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग इज कि उन्होंने जो संघर्ष किया है या उन लोगों ने जो प्रॉब्लम्स फेस की है वो हम लोग सोच भी नहीं सकते। वी कैन नॉट बिलीव, वी कैन नॉट फील दैट। हम सिर्फ बात कर सकते हैं कि हाँ फ्रीडम ऐसे मिला था, इन्होंने ऐसे किया था, बट उस समय क्या सिचुएशन थी, हाउ द थिंग्स वर गोइंग ऑन, वो सिर्फ वो लोग जानते थे। और इतना बड़ा चेंज करना बहुत मामूली बात नहीं है। जब हम डॉक्टर भीमराव अंबेडकर जी की बात करते हैं तो आज हमारा देश जो चल रहा है वो हमारे संविधान पे चलता है। और कॉन्स्टिट्यूशन एक ऐसी चीज़ है, हम सब जानते हैं कि इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज द लार्जेस्ट कॉन्स्टिट्यूशन ऑफ द वर्ल्ड। ये इतना लार्जेस्ट क्यों है, ये एसएस के टीचर अच्छे से जानते हैं, क्योंकि हमारा कंट्री एक डाइवर्स कंट्री है। बहुत सारे रिलीजन, बहुत सारे रीजन्स, बहुत सारे कास्ट, बहुत सारे कम्युनिटीज़, बहुत कुछ अप एंड डाउन था फ्रीडम के टाइम में। और उन सब चीज़ों को मैनेज करना एंड टू गिव बेटर थिंग्स टू द पीपल, दोज आर द सिटीजन ऑफ अ कंट्री, उन लोगों को अच्छी सुविधाएं देना। जो बैकवर्ड थे उनको अपलिफ्ट करना, जो बहुत रिमोट एरियाज में रहते थे उनको फैसिलिटीज प्रोवाइड करना। तो इसीलिए हमारे कॉन्स्टिट्यूशन में इतने सारे आर्टिकल्स हैं, इतने सारे लॉज है। लॉ सब अलग अलग लोगों के लिए बने थे, क्योंकि उस समय फ्रीडम के समय जब हमें 1947 में फ्रीडम मिला, तो एट दैट टाइम सिचुएशन ऑफ द कंट्री वॉज वेरी बैड, क्योंकि हमारा कंट्री के पास कुछ नहीं था, नथिंग वॉज देयर। रिसोर्सेज थे बट देयर वेर अनयूज्ड, वो यूज़ नहीं किए जाते थे। टेक्नोलॉजी नहीं थी, मैन पावर था लेकिन हम उसको प्रॉपर तरीके से यूज़ नहीं कर सकते थे। अनएजुकेटेड पीपल थे और पुअर फार्मर्स, इकोनॉमिकल कंडीशन वॉज वेरी वर्स। ये सब चीज़ें मतलब उस समय कंट्री को आगे बढ़ाना इट वॉज इम्पॉसिबल फॉर दैम। आज हम सोच भी नहीं सकते, आज हम भाग जाएंगे ऐसी चीज़ों को छोड़कर। अगर हमारे सामने कोई ऐसी चीज़ देते जिसको कुछ नहीं आता, हम बच्चों को, कोई एक बहुत वीक बच्चा आता है तो उससे हम डर जाते हैं, उसको कैसे पढ़ाएंगे? क्यों? क्योंकि लैक ऑफ डिटर्मिनेशन, हमारे अंदर डिटर्मिनेशन नहीं है कि हम इसको कर सकते हैं, करवा सकते हैं। बट उन लोगों को पता था, वो लोग उन्होंने निश्चय किया था, तब जाकर के वो चेंजेस हुए और इतना सारा डेवलपमेंट हुआ। तो मैं यही कहूँगा कि ऐसे लोग बहुत कम जन्म लेते हैं जिन्होंने सोसाइटीज़ को चेंज किया। देखिए, एक राजा को अपना किंगडम बचाने के लिए दुश्मनों से लड़ना पड़ता है, वो इजी है क्योंकि उसमें बैटल्स होते हैं, एक दूसरे को मारा जाता है, तो सब कुछ होता है। बट टू फाइट अगेंस्ट द सोसाइटी, समाज में, सोसाइटी में जो चीज़ें चल रही है उसको चेंज करना, लोगों के माइंड को डाइवर्ट करना, दैट इज सो डिफिकल्ट। क्योंकि अगर आप आज किसी एक चीज़ को चेंज करने जाएंगे तो यू हैव टू फेस लॉट ऑफ प्रॉब्लम्स। लेकिन जो ठान लेता है कि हाँ मैं चेंज करूँगा या करूँगी, तो वो लोग फिर चेंज करके रहते हैं।
ये सब सोसाइटीज़ को चेंज करना, दिलवाना लोगों को। सब लोग जानते हैं, अपनी हिस्ट्री पढ़ते हैं, इतने सारे महान लोग जो यहाँ पर है, जिन्होंने काम किया है हमारे देश के लिए, और वो तो हमारे बीच में नहीं है, लेकिन उनका आज भी हम रिस्पेक्ट करते हैं, उनको आज भी हम सम्मान देते हैं। क्यों देते हैं? क्योंकि उनके काम की वजह से। तो नथिंग विल गिव यू एनीथिंग। आपको जो भी पाना है वो आपके काम से करना पड़ता है। आपके कर्म कैसे है उसी हिसाब से आपका जीवन होने वाला है। तो कहने का मतलब यह है, मैं तो भगवद गीता का प्रवचन देने नहीं आया यहाँ पर। सबको पता है, कर्म अच्छे करो तो आपका फल भी अच्छा मिलेगा। दैट्स ऑल, थैंक यू। यांचा दिवस हा भीम जयंती म्हणून साजरा करत आहोत. आणि ही भीम जयंती साजरी करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आजचा हा दिवस ब्रिटनमध्ये, कोलंबिया किंवा अनेक देशामध्ये हा दिवस समता दिन, नॉलेज डे म्हणून साजरा देखील केला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की आपल्या देशातील एका महामानवाचा बाहेरच्या देशात देखील असा पद्धतीचा समता दिन, नॉलेज डे म्हणून जर दिवस साजरा करत असतील तर ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म ज्या भीषण अशा विषमतेनं झालेला होता, ज्या विषम अशा परिस्थितीमध्ये जन्म झालेला होता, त्या विषम अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे नॉलेज प्राप्त केलं, ज्या भीषण अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जे काही शिक्षण प्राप्त केलं, ते विषमता फक्त ती त्यांनीच दूर केली नाही, तर त्यांच्या स्वतःच्या समाजाची सुद्धा त्यांनी दूर केली. आणि या ठिकाणी मला असं म्हणावंसं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म आज जो झालेला आहे, तर त्याच वेळेस आपण असं म्हणू शकतो की त्यांनी फक्त त्यांच्या समाजासाठीच हे जे काही आहे हे दूर केलं नाहीये, तर आज इथं स्त्रियांची संख्या भरपूर आहे, तर त्यांच्या स्वजातीसाठी न करता स्त्रियांसाठी खूप अलौकिक कार्य असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. त्यातलं मला एक कार्य सांगायचं वाटेल की 2017 मध्ये जी मॅटर्निटी लिव्ह 12 आठवड्याची होती ती जवळपास 26 आठवड्याची झाली. तर त्याचा जो पाया, मॅटर्निटी बेनिफिट ऍक्टचा जो पाया कुणी रचला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रचलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या ठिकाणी स्त्रियांना देखील पुरुषांइतकंच समान वेतन मिळालं पाहिजे. म्हणजे जर स्त्री आणि पुरुष दोघेही समान काम करत असतील तर त्यांना देखील समान वेतन दिलं पाहिजे. जर महिला पुरुषाइतकंच काम करत असतील तर त्यांना देखील तेवढंच पेमेंट आपण दिलं पाहिजे. हा, पुरुषा इतकं केलं तरच, असं म्हणजे त्यावेळेस त्यांनी काही असं सांगितलं. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, ती एक आपल्याला या ठिकाणी जाणीव करून घ्यावी लागेल की स्त्रियांच्या बाबतीत वडिलांच्या वारसा हक्कामध्ये स्त्रियांना समान हक्क मिळणार आहे. अमोल सर, तर तो एक खूप महत्वाचा घेता येतो. म्हणजे ते सिरियसली आहे खाली तुम्ही सांगा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जर बहीण असेल तर बहिणीला वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान हक्क त्या ठिकाणी मिळणार आहे. तसं आपल्या बहिणीलाही आपण द्यावा लागणार आहे. तर तिकडूनही येऊ शकतं आपल्याला. तर याचा जो पाया कोणी जर रचला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, म्हणजे स्त्रीला पुरुषांच्या समान वडिलांच्या वारसामध्ये, वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान हिस्सा या ठिकाणी मिळू शकतो, हे एक त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर स्त्रियांच्या मतदानाच्या बाबतीत एक महत्वाचा मुद्दा, ब्रिटन सारख्या प्रगत देशामध्ये सुद्धा महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. बऱ्याच प्रगत देशामध्ये महिलांना मतदानाच्या अधिकारासाठी या ठिकाणी खूप लढावं लागलं. पण आपल्या भारतीय महिलांचं नशीब एवढं चांगलं की तुम्हाला न लढता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे काही मुद्दे दिले त्या मुद्द्यामध्ये आपल्याला असं करण्यात आलं की तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळाला. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याअंतर्गत काही सुधारणा अशा होत्या की ज्या महिला सधन आहेत, ज्या विवाहित आहेत आणि ज्या सुशिक्षित आहेत, फक्त त्या महिलांना मतदानाचा अधिकार होता. पण डॉक्टर भीमराव आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असे काही मुद्दे दिले की 18 वर्षापुढील जीही महिला असेल ती प्रत्येक महिलेला या ठिकाणी मतदानाचा अधिकार त्यांनी आपल्याला मिळवून दिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट की या सर्व गोष्टीमुळे आजची महिला सुशिक्षित आहे, ती स्वतंत्र आहे, ती कुठेही जाऊ येऊ शकते. तर हे सर्व आपण त्यांच्या स्वजातीसाठी न बघता भारतीय सर्व महिलांना त्यांनी खूप मोठं मोलाचं योगदान दिलेलं आहे असं आपण गृहीत धरू शकतो. आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगावंसं वाटतं, शिक्षणाच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक खूप महत्वाचं म्हणणं आहे. 1949 साली मला वाटतं तत्कालीन म्हणजे छत्रपती संभाजीनगर, तत्कालीन आपण जर बघायला गेलो तर औरंगाबाद, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक शब्द या ठिकाणी भाषणामध्ये उच्चारला होता, शिक्षण म्हणजे हे वाघिणीचं दूध आहे, जो हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.
तर या ठिकाणी शिक्षणाची एक अतिशय सोपी व्याख्या जर कुणी मांडली असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तर शिक्षण म्हणजे काय, तर शिक्षणानं आपण स्वतःची प्रगती साधत असतो. शिक्षणानं आपल्याला सर्वस्व या ठिकाणी प्राप्त करता येऊ शकतं. शिक्षणानं आपल्याला चांगली नोकरी घेता येते. शिक्षणानं चांगली जर नोकरी मिळाली तर आपल्याला इतरही चांगल्या काही गोष्टी मिळवता येतात, नोकरी प्राप्त करता येते. बाकीच्या हिशोब बऱ्याच गोष्टी आपल्याला चांगल्या मिळू शकतात. हे शिक्षणाचं बेसिक. शुभमला हक्कानं असं बोलते तर तो माझा विद्यार्थी आहे, त्यामुळे त्याला हक्कानं असं मी बोलू शकतो. तर ही एक खूप चांगली मुद्दा या ठिकाणी शिक्षणाच्या बाबतीत. अमोल सर तुम्ही म्हणजे कॉन्सन्ट्रेट करावं असं वाटतं. तर या ठिकाणी हा एक मुद्दा खूप महत्वाचा घेता येतो. तर शिक्षणाचा मुद्दा मांडताना त्यांनी एक असं एक गृहीत धरलं की शिक्षण म्हणजे फक्त पेन आणि वही नाही. तर शिक्षण म्हणजे काय, तर शिक्षण म्हणजे या ठिकाणी सत्याला बुद्धीकडे नेणारा, भावनेला या ठिकाणी सत्याला बुद्धीकडे नेणारा, त्या ठिकाणी परत म्हणता येतं भावनेला संवेदनशीलतेकडे नेणारा, आणि तिसरा मुद्दा म्हणजे शरीराला श्रमाकडे नेणारा. हा खूप 3 चांगले मुद्दे हे शिक्षण म्हणजे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी 3 गोष्टीत सांगितलेल्या आहे. त्याचा पहिला क्लॉज आपण असा घेऊया. तर पहिला क्लॉज असा होता की या ठिकाणी सत्याला बुद्धीकडे नेणारा, सत्याला बुद्धीकडे नेणारा. तर याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी, पिढ्यानपिढ्या आपल्या मनावर जे काही ठासत आलेलं आहे त्याची आपण शहानिशा करणं गरजेचं आहे. कुणीतरी काहीतरी सांगतं म्हणून ते आपण स्वीकारलं पाहिजे असं नाही, तर त्या गोष्टी खऱ्याच आहेत का नाही हे आपण अंगीकारलं पाहिजे, त्याची आपण शहानिशा केली पाहिजे. आपल्या मनपटलावर, आपल्या बुद्धीच्या पटलावर त्याची तुलना केली पाहिजे आणि मग ते स्वीकारलं पाहिजे. तर हा क्लॉज पहिला आपण गृहीत धरू शकतो. दुसरा क्लॉज हाही खूप महत्वाचा असतो. तर त्या ठिकाणी त्यांनी काय म्हटलंय की या ठिकाणी भावनेला संवेदनशीलतेकडे नेणारा, भावनेला संवेदनशीलतेकडे नेणारा म्हणजे शिक्षणानं आपण खूप साऱ्या डिग्र्या प्राप्त करू, आपण खूप सारं नॉलेज प्राप्त करू, पण हे नॉलेज आपल्याला संवेदनशील मन सुद्धा जपलं पाहिजे. या शिक्षणानं आपण सर्वोच्च डिग्री प्राप्त करू, पण एकमेकाशी बोलताना सौदार्य पुढे बोलणं, एकमेका आरुगंटली न बोलणं, जर झाली असेल चूक तर स्वीकारणं, क्षमस्व मागणं, ह्या देखील गोष्टी ह्या कशातून येत असतात, तर ह्या शिक्षणातून येत असतात. तर ही एक गोष्ट राजू सर खूप महत्वाची आपल्याला कन्सिडर करावी लागेल. त्यामुळं इथून पुढेही आपण खूप नॉलेज युक्त आहोत, आपण खूप काहीतरी प्राप्त केलेलं आहे, तर तुमचा पोलाइटपणा तुमच्या बॉडीमध्ये दिसला पाहिजे, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसला पाहिजे. प्रत्येकाशी तुम्ही त्या पद्धतीने वागलं पाहिजे, ॲरोगंटली न बोललं पाहिजे, तर तो शिक्षणाचा दर्जा या ठिकाणी दिसू शकतो. हे शिक्षणाची व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. हा मुद्दा एक खूप महत्वाचा. आणि दुसरी गोष्ट, शरीराला श्रमाकडे घेऊन जाणारा, शरीराला श्रमाकडे घेऊन जाणारा म्हणजे आज सुशिक्षित उच्च डिग्री प्राप्त केलेले काही असे लोक आहेत, पण स्वतःची कॅरी बॅग बाळगायला सुद्धा लाजतात. काय हरकत आहे, जर बालाजी एखादा टेबल उचलत असेल, त्याला कोणी सहकार्य करत नसेल, आपण सुद्धा उचलून तो त्याच्याशी मदत करून बाजूला ढकलणं, बाजूला उचलून घेणं, याच्यात काहीही कमीपणा नाहीये. तो देखील आपण या ठिकाणी बाळगला पाहिजे. तर ह्या 3 गोष्टी ह्या शिक्षणामुळे आपल्याला प्राप्त होऊ शकतात. शिक्षणाची इतकी साधी सरळ सोपी व्याख्या जर कुणी केली असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. त्याचबरोबर शिक्षणाच्या बाबतीत आणखीन एक महत्वाचा घटक या ठिकाणी घेऊ शकतो आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असेल की जर आपल्याकडं 2 नाणी असतील, राहुल सरांनी मला वाटतं उल्लेख केला असेल की आपल्याकडे जर 2 नाणी असतील तर एका नाण्याचं आपण काय घेतलं पाहिजे, एका नाण्याची आपण भाकरी प्राप्त केली पाहिजे, तर दुसऱ्या नाण्याचं आपण काय घेतलं पाहिजे, पुस्तक घेतलं पाहिजे. म्हणजे भाकरी आणि पुस्तकाला समसमान वेटेज देण्याचं काम या ठिकाणी कुणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आलं, भाकरी तुम्हाला जगायचं शिकवेल तर शिक्षण तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल. हे एक मुद्दा या ठिकाणी आपण गृहीत धरायला हरकत नाही. आणि त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील मला एक प्रसंग आठवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 10वीला असताना तालुक्याच्या ठिकाणी त्यांना मला वाटतं परीक्षेला जायचं होतं. वडिलांसोबत ते परीक्षेला गेले होते. परीक्षा देऊन ते येत आणि ज्यावेळेस ते जेवण करत असत त्यावेळेस त्यांचे वडील त्यांना भाकरी सर्व करत, भाकरी वगैरे जेवण झालं की त्यानंतर बाबासाहेबांनी विचारलं, तुम्ही का माझ्यासोबत जेवत नाही, तुम्ही नेहमी मलाच एकट्याला जीव घालता पण तुम्ही नंतर जेवता. तर त्यावेळेस या ठिकाणी त्यांच्या वडिलांनी उत्तर दिलं की अगोदर तू जेव, मी नंतर जेवतो. पण 1-2 वेळेस असंच झालं. तिसऱ्या दिवशी भीमरावांनी त्यांना खूप आग्रह केला की तुम्ही माझ्यासोबत जेवलंच पाहिजे. तर त्यावेळेस त्यांनी ती दुरडी स्वतः ओढली, पण त्या दुरडीमध्ये कोणत्याही पद्धतीची भाकरी नव्हती. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना प्रश्न केला की तुम्ही रोज असंच करता का.
मला जीव घालताना तुम्ही उपाशी झोपता का? त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी एक उत्तर दिलंय की तू जर जेवण केलंस, तुझं जर पोट भरलं तर तिथंच माझं पोट भरलेलं आहे. हे भीमराव, तू काम कर की या ठिकाणी तुझं जर ज्ञान प्राप्त कर आणि या ज्ञानानं आपल्या समाजालाच नाही तर देशाला या सामाजिक विषमतेपासून दूर कर. ही एक महत्वाचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या वडिलांनी दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्या आई वडिलांचं देखील आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचं योगदान असू शकतं हे या ठिकाणी दिसून येऊ शकतं. तर हे काही सर्व गोष्टी आपल्याला गृहीत धरता येतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे अलौकिक कार्य जर आपण पाहायला गेलो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशात जाऊन जे अलौकिक असं शिक्षण घेतलेलं आहे, तर बाबासाहेबांनी हे शिक्षण घेताना बाबासाहेब काय झाले, मला वाटतं 32 या ठिकाणी त्यांनी पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. 9 भाषांचे जाणकार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अर्थशास्त्रामध्ये PhD घेणारे भारतातील एकमेव त्या काळातील ते PhD होल्डर होते. असं अलौकिक कार्य आपल्याला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गृहीत धरावं लागतं. त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट मला सांगावीशी वाटेल की छत्रपती शिवरायांनी त्या काळात तलवारीच्या धारेवर या ठिकाणी सामाजिक विषमतेला न जुमानता असं अलौकिक असं स्वराज्य प्राप्त केलं. तर तीच गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या लेखणीनं या ठिकाणी सामाजिक विषमतेला दूर करण्याचा प्रयत्न केला. ह्या सर्व काही गोष्टी जर आपण पाहायला गेलं तर ह्या खूप महत्वाच्या ठरू शकतात. आज आपण या ठिकाणी शिवरायांचा उल्लेख केलाय. शिवरायांना या ठिकाणी मनुस्मृतीला झुगारलेला आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मनुस्मृतीला जाळलेला आहे. फक्त उल्लेख काय की बाबा या ठिकाणी आपण सर्व एक आहे. शिवाजी महाराजांनी तलवारीच्या धारेवर, तर यांनी लेखणीच्या धारेवर या ठिकाणी सामाजिक विषमतेला समूळ नष्ट करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. तर आजच्या या दिवशी आपण फक्त एवढंच काम करू शकतो की आजच्या या जयंती दिवशी आपण सामाजिक विषमता न मानता एकमेकाला समान समजून या ठिकाणी कार्य करणं हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी खरी आपण या ठिकाणी जयंतीनिमित्त आपण सदिच्छा देऊ शकतो. मानवास विनम्र अभिवादन. आपण इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त इथं जमलेलो आहोत. नुकतंच आदरणीय मुख्याध्यापक सरांनी तसेच माझे मित्र सहकारी कितीही हे देऊ मी विशेषण तरी कमी पडतील असे सचिन सरांनी बहुतेक सर्व मुद्दे मांडलेले आहेत. त्याचे विशेष शैलीतून तो जो मुद्दा आहे तो इथं कसा अटॅच करता येईल हा सुद्धा त्यांनी खूप चांगल्या आपल्या शैलीने प्रयत्न केला. वेतनाचा वगैरे उदाहरण देऊन आणि बालाजीचं वगैरे उदाहरण देऊन. तो जस्ट आय अप्रिशिएट सर युअर स्पीच अँड अदर थिंग. महामानवाबद्दल सांगायचं जर झालं तर हे फक्त नाव नाही, ही एक क्रांती आहे. सामाजिक विषमता दूर करण्यामध्ये या महामानवाचा डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा खूप मोठे योगदान आहे. आज आपण यांचा किस्सा सांगायचा झाला तर मला आवर्जून हे सांगावं वाटेल की महाड येथील चौदारविषयी थोडा एक सांगावं वाटेल मला. एक्झॅक्ट डेट म्हणजे मला आठवतं 25 मार्च 1949 रोजीची ही गोष्ट असेल. महाड येथेच दलितांसाठी एक तळ्यासाठी तिथं कोणालाही अलाव नव्हतं पाणी पिण्यासाठी, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं जाऊन तिथलं पाणी पिलं आणि एक क्रांती घडून आणली. ही गोष्ट फक्त एका पाण्याची नव्हती, ही गोष्ट होती आत्मसन्मानाची, विषमतेची. ही हळूहळू दूर करण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला आहे. त्यांच्या शिक्षणाविषयी बोलायचं झालं तर एखाद्या सूर्याला दिवा दाखवल्यासारखंच होईल. इतक्या 32 पदवी आणि त्यांचा PhD होल्डर अर्थशास्त्रामध्ये. पण त्यांच्यातून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की ते किती जरी पदवीधर असले किंवा हे असले तर त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये एक खूप चांगुलपणा दिसतो. आपली डिग्री एक कागद असते पण आपला बिहेवियर आपण कसं आहे हे सांगतो. तर या जयंतीनिमित्त आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. तर त्यांच्याविषयी फक्त भाषण न देता त्यांच्या विषयी किंवा त्यांनी जे पुस्तकात सांगितलेलं आहे त्या गोष्टीचा आपण एक असा संकल्प करूया की या ज्यांनी गोष्टी सांगितल्या त्यापैकी आपण 10 तरी फक्त बोलण्यातून नाही, आपल्या कर्तृत्वातून, आपल्या वागण्यातून हे दिलं पाहिजे. आणि एक परमेश्वराने फार मोठी गोष्ट आहे की आपण एक शिक्षक आहेत. एक ज्ञानदानाचं काम म्हणजे ज्या शिक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले ते शिक्षण तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना द्यावा. हे परमेश्वराने दिलेलं आपल्याला एक मोठं
काम आहे ते तितक्याच सकारात्मकतेनं घ्यावं आणि कोणताही विद्यार्थी असो कसाही विद्यार्थी असो त्याला फक्त प्रामाणिकपणे शिकवावं एवढीच मी एक परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. या महामानवास परत एकदा अभिवादन करून माझे 2 शब्द संपवतो. कारण बोलण्याचीही लाईक नाही आपली त्यांच्याबद्दल, एवढं महान व्यक्तिमत्व आहे ते, आणि ह्या देशाचं नाही तर जगाचं आहे. 125व्या जयंतीच्या ज्यावेळेला 125वी जयंती या भारतामध्ये साजरी केली तर ती जयंती युनोमध्ये आणि युनेस्कोमध्ये या दोन्ही संघटनांमध्ये ही जयंती साजरी झाली. आणि त्यावेळेसपासून आजपर्यंत 150 म्हणजे 150 देशांमध्ये या महामानवाची जयंती साजरी केली होती. आणि हे जगाच्या पाठीवर फक्त एकच असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांची 150 देशामध्ये दरवर्षी जयंती साजरी केली जाते. हे एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, एक मुद्दा तुमचा राहून गेला सांगायचा, समान वेतन समान आहे, परंतु मॅटर्निटी लिव्ह ही आपण सांगितली. आणि कामाचे तास जे होते 12 होते, तर ते कामाचे 12 तासावरून 8 तास करण्याचं श्रेय सुद्धा बाबासाहेबांनी या घटनेमध्ये नमूद केलेलं आहे. तर हा एक मुद्दा. आणि भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर RBIची स्थापना करायची होती. मला वाटतं पाठीमागे याच्यावर बोललो होतो, पण एक थोडंसं राहिलं होतं, त्याला आम्ही उजाळा देतो. तर RBIची स्थापना करत असताना त्यांनी एक इकॉनॉमिक्स मधला ग्रंथ लिहिलेला होता, द प्रॉब्लेम ऑफ रुपी. त्या ह्या प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये त्यांनी विविध मुद्दे अंतर्भूत केले होते, लिहिले होते, मांडले होते. आणि मग अमेरिकेचं आणि कोलंबिया विश्वविद्यालयातले एक शिष्टमंडळ भारतात आले होते. त्यांना काय करायचं होतं, एक RBIच्या स्थापनेबद्दल मार्गदर्शन घ्यायचं होतं. आणि दुसरी गोष्ट, भारतीय रुपया जो आहे त्याचं एक मूल्यांकन करायचं होतं की त्याचं मूल्य काय असावं, कसं असावं, कशा पद्धतीचं असावं. तर ह्याबद्दल एक जे शिष्टमंडळ होतं ते शिष्टमंडळ होतं डॉक्टर वेलबी मचान. हे वेलबी मचान आले, त्यांनी दिल्लीमध्ये बैठक घेतली. आणि त्या दिल्लीमधल्या बैठकीमध्ये त्यांनी ऑल ओव्हर जगातले जेवढे काही इकॉनॉमिक्स होते, अर्थतज्ञ होते, सर्व अर्थतज्ञांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. आणि त्यांच्या देशातले सुद्धा आले होते. सोबत आल्याच्या नंतर त्यांनी तिथे घेतलं आणि प्रत्येक अर्थशास्त्राचं त्यांनी एक मत ऐकून घेतलं. आणि शेवटी तिथं बाबासाहेब होते. आणि बाबासाहेबांचं सगळ्यात शेवटी त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी वेगवेगळ्या आपापलीमध्ये त्यांनी सांगितले असं असं तसं असं होते, कारण सगळं सांगितलं त्यांनी. आणि मग बाबासाहेब राहिले. आणि मग वेलबी मचान त्यांना म्हटले, बाबासाहेब आता मला काय तुम्हाला म्हणजे मला काय अशी गरज वाटत नाही की तुमचं मी मत घ्यावं याच्याबद्दल आणि माझं कार्य पूर्ण करावं. बाबासाहेब त्यांनी असं म्हणलं तर हसून म्हणले, डॉक्टर वेलबी म्हणले, जे काही अर्थतज्ञ आज या ठिकाणी आहेत आणि जे काही मतं त्यांनी मांडलेली आहेत ते सर्व मी लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी सांगितलं. जे बाबासाहेबांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी लिहिला होता त्याच्यातले सर्व संदर्भ या सर्व लोकांनी सांगितले होते. आणि ते ग्रंथ त्यावेळेला अपूर्ण होता, ते पूर्ण करायचा राहिला होता. तर त्याच्यात त्यांनी त्या डॉक्टर वेलबींना सांगितलं की त्यातला काहीसा भाग बाकी आहे आणि तो मी इथून कम्प्लीट करणार आहे असं त्यांनी सांगितलं. त्यांनी नंतर तिथं थोडंसं त्यांना म्हणजे अपमान झाल्यासारखं वाटलं. त्यांनी सॉरी म्हटले, लिटरली त्यांनी बाबासाहेबांची माफी मागितली आणि जाऊन त्यांना शेक हँड केला आणि नंतर हसले, गळाभेट घेतली. अशा पद्धतीचं एक ते वेलबी मचान यांचं जे शिष्टमंडळ होतं त्याला ते म्हणजे मार्गदर्शक ठरलं. आणि तिथून पुढे मग या RBIची स्थापना झाली आणि त्या रुपयाचं मूल्यांकन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर ही एक गोष्ट होती. आणि दुसरी गोष्ट शिक्षणाच्या बाबतीत तर आहेच. आता सरांनी उजाळा दिला, त्याला 9 भाषांचे जाणकार होते बाबासाहेब. त्याच्यामध्ये फ्रेंच होती, स्पॅनिश होती, इंग्रजी होती, आणखी संस्कृत होती, मराठी, हिंदी, इंग्लिश या सर्व भाषांचे जाणकार होते. आणि ते कुठंच म्हणजे कुठल्याही तत्वज्ञानाला त्यांच्यासमोर आणलं तर त्याचं समाधान केल्याशिवाय बाबासाहेब सोडत नव्हते. ज्यावेळेला घटना लिहून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 109 सदस्य होते घटना तयार करण्यासाठी. 209 सदस्य होते. 209 सदस्यांमध्ये वेगवेगळ्या समित्या निर्माण केल्या होत्या. जसं प्रिन्सिपल सरांनी सांगितलं, असिस्टंट टीचरना व्यवस्थित सगळं माहिती आहे. त्या वेगवेगळ्या समित्यांमध्ये 5 समित्या मेन होत्या आणि त्या 5 समित्यामध्ये एक होती ड्राफ्टिंग कमिटी. आणि ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्याच्यामध्ये 5 सदस्य होते त्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये. आणि 5 सदस्यापैकी वेगवेगळ्या कारणाने 4 लोक, एक विदेशात गेले, एक आजारी होते, एक मृत्यू प्राप्त झाले होते आणि एक होते परंतु ते काही ऍक्टिव्ह नव्हते. पण बाबासाहेबांना काय करायचं होतं, समाजाचे चित्र बदलायचं होतं म्हणून त्यांनी सर्वस्वी पुढाकार घेतला आणि त्या ड्राफ्टिंग कमिटीचं काम एकट्याच्या खांद्यावर घेतलं. ते करत असताना बाबासाहेबांना खूप असे आजार जळले होते त्यावेळेला. तरीही त्यांनी ते काम पूर्ण ठेवलं नाही, पूर्ण केलं. आणि म्हणून
आपण आज त्यांना म्हणतो की भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। आणि मग शेवटी घटना तयार झाली, घटनेला देशाच्या स्वाधीन केलं आणि संसदेमध्ये त्या घटनेवर शेवटचं भाषण होतं। त्या शेवटच्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणले, मी घटना कितीही सुंदर लिहिली आणि कितीही चांगली लिहिली तर शेवटी इम्प्लिमेंटेशन चांगलं असतं, म्हणजे करणारे जर लोक चांगले असतील, त्याची अंमलबजावणी करणारे जर लोक चांगले असतील तर ती चांगली ठरणार आहे। आणि अंमलबजावणी करणारे लोक जर चांगले नसतील तर कितीही घटना व्यवस्थित लिहा, कितीही संविधान चांगले लिहा, त्याला शून्य मोल आहे त्या ठिकाणी। अशा पद्धतीचे शब्द त्यांनी त्या शेवटच्या भाषणामध्ये संसदेमध्ये सांगितले होते। तर एवढं महान कार्य आहे खरंच या ठिकाणी। हे 2-3 मुद्दे मी हायलाइट करतो आणि या ठिकाणी थांबतो। 134वी जयंती संपन्न होत आहे। मी त्या निमित्ताने सर्वांनी प्रिन्सिपल सर, अमोल सर, जाधव सर, राहुल सर यांनी जे काय सांगितलेलं आहे मला वाटतं याच्याकडे काहीच उरलेलं नाही। बाबासाहेबांचा सगळा जीवनपटच या ठिकाणी उलगडून दाखवला। अशा या महान मानवाचं जयंती दिन या ठिकाणी देशातच नाही, भारत देशात नाही तर पूर्ण विश्वभर आज या दिवशी साजरा केला जातो। त्याचाच परिपाक म्हणून आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये देखील आयोजित केलेला आहे। सविनय म्हणून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन या जयंतीच्या दिनी मी करतो। या माझ्या छोट्याशा आली चंद्रमा उतरून ग महुभूमीवर, आली चंद्रमा उतरून ग महुभूमीवर, स्वागत करण्याग बाई दोन्ही जोडून अगल, स्वागत करण्याग बाई दोन्ही जोडून अगल, स्वागत करण्याग बाई दोन्ही जोडून अगल, आली चंद्रमा उतरून महुभूमीवर, आली चंद्रमा उतरून महुभूमीवर, स्वागत करण्याग बाई दोन्ही जोडून अगल, स्वागत करण्याग बाई दोन्ही जोडून अगल। 1891 साली 14 एप्रिल दिनी, 1891 साली 14 एप्रिल दिनी, रत्न 14वे जन्मले आई भीमाई पोटी, रत्न 14वे जन्मले आई भीमाई पोटी, किती हर्षून जाई पिरी महुभूमीवर, किती हर्षून जाई महुभूमी तर, स्वागत करण्याग बाई दोन्ही जोडून कर, स्वागत करण्याग बाई दोन्ही जोडून कर। गांजलेले होते रंगलेले आणि जे गांजलेले 9 कोटी 33 कोटी देवान भांडलेले, 9 कोटी देवान भांडलेले, 9 कोटी देवांना भांडलेले। कारण विषमता असल्यामुळे या समाजाला कुठल्याही तत्कालीन धर्माने जवळ केलं नाही, माणूस असून माणसासारखी वागणूक मिळाली नाही, कुत्र्या मांजरांचा पाळ झाला परंतु माणसांचा विटाळ झाला। परंतु त्या बाबासाहेबांनी त्या तळागाळातल्या समाजाला न्याय दिला, सन्मान दिला आणि ही विषमतेची लढाई जिंकली बाबासाहेबांनी जिंकली। म्हणून म्हणायचे 9 ते रंजलेले आणि ते गांजलेले, होते ते रंजलेले आणि जे गांजलेले, 9 कोटी देवांना भांडलेले, 9 कोटी देवांना भांडलेले।
होते नव्हता वाली कोणी असा उभ्या धरतीवर, नव्हता वाली कोणी असा उभ्या भूमीवर. स्वागत करण्यात बाई दोन्ही सोडून कर, स्वागत करण्यात बाई दोन्ही सोडून कर. आली चंद्रमा उतरून महुभूमीवर, आली चंद्रमा उतरून महुभूमीवर. स्वागत करण्यात बाई दोन्ही सोडून कर, स्वागत करण्यात बाई दोन्ही सोडून कर. सारांना तारणारा सारा तो पेरणारा, सारांना तारणारा सारा तो पेरणारा. जातीय तेलाच्या मातीत गाडणारा, जातीय तेलाच्या मातीत गाडणारा. दुःखाचे निवारण अलगद करणारा, दुःखाचे निवारण अलगद करणारा. दुःखाचे निवारण अलगद करणारा. सारज सुता भीमजिवंत आहे संविधानावर, सारज सुता भीमजिवंत आहे संविधानावर. स्वागत करण्यात बाई दोन्ही सोडून कर, स्वागत करण्यात बाई दोन्ही सोडून कर. आली चंद्रमा उतरून महुभूमीवर, आली चंद्रमा उतरून महुभूमीवर. स्वागत करण्यात बाई दोन्ही सोडून कर, स्वागत करण्यात बाई दोन्ही सोडून कर. स्वागत करण्यात बाई दोन्ही सोडून कर. तिथीच्या दिवशी जो म्हणजे जी काही रेलचेल असते घरामध्ये त्या परिवारामध्ये ती या ठिकाणी कवीने मांडलेली आहे. गुरुवर्य कवी वामनदादा कर्डक यांनी लिहिलेलं हे गीत आहे. भीमगीत गायन जिथे जिथे मी जातो, अरे भीमगीत गायनाला जिथे जिथे मी जातो. आधी भीमराया तुझे नाव मी घेतो. या दिनी पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली. पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली. आणि चांदाची चांदणी येऊन खाली वरा भीमाला घाली. चांदाची चांदणी येऊन खाली वरा भीमाला घाली. चांदाची चांदणी येऊन खाली वरा भीमाला घाली. सफेद साडीवर सफेद कलचोळी लिहून आली गगनाची भोळी. ओवाळाया भीम सख्याला, ओवाळाया भीम सख्याला मुतावळी ती झाली. चांदाची चांदणी येऊन खाली वरा भीमाला घाली. चांदाची चांदणी येऊन खाली वरा भीमाला घाली. आता जयंतीच्या दिवशी त्या परिवारामध्ये काय असं उत्साह आहे बघा. घरी घरी कोणी पुरणाची पोळी
गीत कुणी ओठी भीमाचे गोळी ओटोपाशी बसून कोणी मने मिळाला वाली चांदाची चांदणी येऊन खाली वरा भीमाला घाली चांदाची चांदणी येऊन खाली वरा भीमाला घाली पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली चांदाची चांदणी येऊन खाली वरा भीमाला घाली चांदाची चांदणी येऊन खाली वरा भीमाला घाली चांदाची चांदणी येऊन खाली वरा भीमाला घाली. डॉक्टर भीमराव आंबेडकर जी यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत आणि या प्रसंगी आपल्या शाळेचे प्राचार्य श्री गिरीशजी ठाकूर सर यांनी आपल्या वाणीतून यांनी आपल्या विचारातून आपल्या सर्वांना बाबासाहेबांच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले आहे. तसेच माझे मित्र सचिन जाधव सर यांनीही आपल्या भाषणामधून बाबासाहेबांच्या अख्ख्या जीवनाचा परिचय त्यांचे सगळे घेतलेल्या 32 डिग्र्या आणि त्यांचे जे मार्ग आहेत ते आपल्याला सर्वांना सांगितलेले आहेत. त्याबद्दल त्यांचेही आभार. तसेच अमोल सर, उपाडे सर, राहुल सूर्यवंशी सर जे नेहमी आपल्या गीताच्या माध्यमातून आपणा सर्वांना एक संदेश देतात, उपाडे सरी, तर या सर्वांचे मनपूर्वक आभार. आपण सर्वजण या ठिकाणी जमलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद.